संदेश दिला। सगळेच कृषी मंत्री महाराष्ट्राचे काय, देशाचे कृषी मंत्री काय, शेतकऱ्याला लुटण्याचं आणि लुबाडण्याचं धोरण यांचं ठरलेलं आहे। ही चाललेली शेतकऱ्याची लूट कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून चालू आहे। या स्वतः गेलो होतो दुकानात ना, मी दुकानात स्वतः गेल्यानंतर पहिल्या सुरूला खत नाही म्हटला, मग नंतरच्या काळात थोडं थांबा म्हटला, तिथंच थांबलो मी, कारण दुसरे 4 गिराईक तिथं होते, त्याच्याकडून बिनधास्त पद्धतीनं वरची किंमत लावून पैसे घेतला आणि मला देखील तीच किंमत त्यांनी सांगितलं। अधिकारी काय सांगतोय, मी येतो तुम्ही थांबा। कृषी अधिकाऱ्याचं काम काय? वक्ताला त्यांनी सरळ सरळ सांगतात की इथं आमच्याकडे खात शिल्लक नाही, आणि ज्या वक्ताला एखादा शेतकरी गरीब जातोय किंवा एखादा वशिला घेऊन जातोय, त्या वक्ताला त्या शेतकऱ्याकडून 500 ते 700 रुपये दराप्रमाणे युरिया, 266 रुपये किमतीचा असणारा युरिया 500 ते 600 रुपयाला सर्रास पद्धतीनं उमरगा तालुक्यातले लोक ही विक्री करतात। संबंधित कृषी अधिकारी आणि प्रशासन आणि शासन मिळून बहुतेक मला वाटतं की त्यांच्याकडून हप्ते घेत असतील, त्यामुळं यांच्यावरती त्याचा वर्धास्त असल्यामुळं ही लोक बिनधास्तपणानं शेतकऱ्याची, उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्याची लूट करत असताना शासन मात्र डोळे झाक करतंय। कृत्रिम टंचाई निर्माण करून या फर्टिलायझेशनच्या माध्यमातून किंवा कृषी दुकानाच्या माध्यमातून उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्याची लूट होत आहे, पण ह्याच्याकडे डोळे झाक करून संबंधित अधिकारी आणि प्रशासन आणि शासन हे या जनतेची लूट उघडपणानं त्या चाललेली आपल्याला डोळ्यानं आज बघायला मिळते। आणि ज्यावेळेस आम्ही त्या दुकानदाराकडे गेलं त्यावेळेस दुकानदार सर्रास आमच्याकडे खत नाही, जर शासनाने याचा निर्णय नाही घेतला तर सर्व शेतकरी संघटित करून उमरगा तालुक्यात तहसील कार्यालयावर 100% आम्ही मोर्चा काढण्याची तयारी चालू ठेवलेली आहे। सध्या परिस्थितीला गहू, ज्वारी, हरभरा या पिकाला युरिया खताची अत्यंत गरज आहे, परंतु सध्या परिस्थितीला ज्या वक्ताला दुकानदाराकडे गेलं तर त्यांच्याकडे ग्रामीण भागातल्या दुकानचा बोर्डच नाही, त्याच्यावर रेट नाही किंवा त्याच्यावर असलेली शिल्लक माहीत नाही। पण शहरी भागात ज्या वक्ताला विचारलं त्या वक्ताला त्यांनी सरळ सरळ सांगतात की इथं आमच्याकडे खात शिल्लक नाही, आणि ज्या वक्ताला एखादा शेतकरी गरीब जातोय किंवा एखादा वशिला घेऊन जातोय, त्या वक्ताला त्या शेतकऱ्याकडून 500 ते 700 रुपये दराप्रमाणे युरिया, 266 रुपये किमतीचा असणारा युरिया 500 ते 600 रुपयाला सर्रास पद्धतीनं उमरगा तालुक्यातले लोक ही विक्री करतात। संबंधित कृषी अधिकारी आणि प्रशासन आणि शासन मिळून बहुतेक मला वाटतं की त्यांच्याकडून हप्ते घेत असतील, त्यामुळं यांच्यावरती त्याचा वर्धास्त असल्यामुळं ही लोक बिनधास्तपणानं शेतकऱ्याची, उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्याची लूट करत असताना शासन मात्र डोळे झाक करतंय। वास्तविक पाहिलं असताना पूर्वीच्या काळामध्ये हाच युरिया आम्हाला 50 किलोमध्ये मिळायचा, त्यावेळेस 265 रुपये किंमत होती, पण आज त्या युरियाचं पोतं 40 किलोचं असताना आज परत 266 भाव तोच आहे। परंतु शेतकऱ्याची जाणून बुजून कृत्रिम टंचाई निर्माण करून या फर्टिलायझेशनच्या माध्यमातून किंवा कृषी दुकानाच्या माध्यमातून उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्याची लूट होत आहे, पण ह्याच्याकडे डोळे झाक करून संबंधित अधिकारी आणि प्रशासन आणि शासन हे या जनतेची लूट उघडपणानं त्या चाललेली आपल्याला डोळ्यानं आज बघायला मिळते। आणि ज्यावेळेस आम्ही त्या दुकानदाराकडे गेलं त्यावेळेस दुकानदार सर्रास आमच्याकडे खत नाही अशा पद्धतीचं आम्हाला उडवाउडवीचं उत्तर देणं, आणि मग पाहिजे जर असलं तर हे जास्त किमतीचा रेट आम्हाला 500 ते 700 रुपये किमतीचा रेट सांगणं। पण मग या ठिकाणी शासन आणि प्रशासन हे दोघे मिळून काय करतात याच्याकडं प्रत्येकानं लक्ष घातलं पाहिजे, आणि याचा विचार प्रत्येक जनतेनं केलं पाहिजे। ज्या ज्या सीझनमध्ये जे उपलब्धता शेतकऱ्याला हवी असते त्यावेळेस त्याची कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्याला लुटण्याचं काम या कृषी फर्टिलायझेशनच्या दुकानातून किंवा ह्या कृषी सेवा केंद्रातून केलं जातं आहे, याचा विचार प्रत्येकाने करावं। जर शासनाने याचा निर्णय नाही घेतला तर सर्व शेतकरी संघटित करून उमरगा तालुक्यात तहसील कार्यालयावर 100% आम्ही मोर्चा काढण्याची तयारी चालू ठेवलेली आहे। हे फर्टिलायझेशन दुकानदारावर तुम्ही जे आरोप करता हे कशाच्या आधारे करता? मी स्वतः गेलो होतो दुकानात ना, मी दुकानात स्वतः गेल्यानंतर पहिल्या सुरूला खत नाही म्हटला, मग नंतरच्या काळात थोडं थांबा म्हटला, तिथंच थांबलो मी, कारण दुसरे 4 गिराईक तिथं होते, त्याच्याकडून बिनधास्त पद्धतीनं वरची किंमत लावून पैसे घेतला आणि मला देखील तीच किंमत त्यांनी सांगितलं।
अशा पद्धतीनं मी प्रत्यक्ष शेतकरी आहे. मी स्वतः शेतात काम करतोय. मी शेतात मला खत घालायचं आहे म्हणून मी मागणी करायला गेली. मी काय राजकीय दृष्टिकोनातून हा कुठला विषय बोलत नसून ही चाललेली शेतकऱ्याची लूट कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून चालू आहे याचा विचार जनतेनं करायचा आहे. आणि जर हे नाही थांबलं 100% उग्र असं आंदोलन तहसीलवरती करणार. शेतकऱ्याचा मोर्चा मी तहसीलवरती आणला. तुम्हाला आलेला जो अनुभव आहे तो कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केला का? कृषी त्यांच्या कानावर- अधिकाऱ्याबरोबर चर्चा केली. कृषी अधिकारी काय सांगतोय, मी येतो तुम्ही थांबा. मग कृषी अधिकाऱ्याचं काम काय? शेतकऱ्याला घेऊन जर त्या दुकानदाराला जर त्या पद्धतीनं दुकानदाराला सपोर्ट शेतकऱ्याचा पाहिजे असेल मग शेतकरी कशाला उद्या बाबा चालून शेतकरी त्या भागातला असतोय. उद्या एकमेकाच्या दुश्मन्या त्या ठिकाणी वाढतात. पण कृषी अधिकारी सर्रास पद्धतीनं मला स्वतःला सांगितला की मी येतो तुम्ही थांबा मग आपण दोघं जाऊ. मग कृषी अधिकाऱ्याचं काम काय? आणि कृषी अधिकाऱ्याकडे मी ज्या वक्ताला तक्रार केली त्या ठिकाणी संबंधित दुकानदार जे असतील जाणे त्याची पाहणी करणे त्याचा स्टॉक बघणे आणि त्याच्यावर ज्या ज्या ठिकाणी खताचा स्टॉक शिल्लक आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून सगळ्या शेतकऱ्याला 266 रुपये प्रमाणेच खत मिळावं. यापेक्षा वरचढ किंमत जर घेत असतील तर मग मात्र शेतकरी म्हणून आम्ही त्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं चालायचं त्या पद्धतीनं चालू. आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छितो? काय संदेश दिला? सगळेच कृषी मंत्री महाराष्ट्राचे काय देशाचे कृषी मंत्री काय शेतकऱ्याला लुटण्याचं आणि लुबाडण्याचं धोरण यांचं ठरलेलं आहे. आपण बघतोय ना सोयाबीन काढण्याच्या अगोदर गेल्या वर्षी सोयाबीनला 11,000 भाव होता. 5200 भाव झाला. 5200 पुन्हा 4700 पुन्हा 4500 आला. शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीन हाय तसंच पडलंय. विकाव का नाही भाव वाढला तर काय करावं? अरे सोन्यासारखं त्याला जे जपलं आम्ही लेकरासारखं पीक वाढवलं आणि ज्या वक्ताला मी उत्पन्न काढलं त्यावेळेस मात्र आमचा या ठिकाणी असणारा भाव पाडून हे शासन जाणून बुजून परदेशातल्या करणाऱ्या तेलाला त्या ठिकाणी त्याच्यावरती असणारी ड्युटी कमी करायचं. व्यापारी परदेशातलं तेल आणायचं आणि सोयाबीन मग आमचं कवडी मोल किमतीनं जायचं अशा पद्धतीचं. कारण आपण बघतोय आता कांदा 40% त्याच्यावरती असणारी हे कमी करण्यात आली त्यामुळं परदेशातला कांदा आयात झाला. त्यामुळं आज शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलंय. शेतकरी मेहनतीनं करतोय. वास्तविक आमच्या भागामध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असताना हाय त्या पाण्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही जे पाण्यावरती शेतात उपलब्धता करून जे उत्पन्न काढलंय त्याला योग्य भाव मिळत नाही. म्हणून शासनानं विचार केला पाहिजे. आज ऊसाची तर परिस्थिती अशी झाली आहे कारखाने निघालेत सुपाऱ्या देऊन त्या ठिकाणी आता व्यवसाय सुरू झाला आहे त्यांचा. स्लिप बाय टोळी शेतात पाणी नसल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याची अडचण झाली. ऊस शेतात वाळतोय. माझा ऊस गेला पाहिजे वर्षभर 12 महिन्याचं असलेलं पीक मला काहीतरी माझ्या पदरात पडावं म्हणून शेतकरी कोशिश करतोय. पण तू जेवढी कोशिश करायला जातोय तेवढ्याच पद्धतीनं त्याची शेतकऱ्याची लूट करून शेतकऱ्याला नागवण्याचं काम या पद्धतीचं आपल्या या उमरगा तालुक्यामध्ये चालू आहे. म्हणून ह्याच्याकडं शासनाचं आणि प्रशासनाचं कुणाचं बी लक्ष नाही. फक्त हे शासन आणि प्रशासन कुठून कसं आणि कसे पैसे मिळतील यातच मग्न झालेलं आहे.